आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, बाबांच्या नादी लागूच नका, बाईच्या नादी लागा. कारण घरामध्ये सगळ्यात हुशार कोण, तर ती घरची बाई, ती लक्ष्मी. तिलाच बरोबर माहिती असतं आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. बरोबर. जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे, घरातला नेता आपण आहे. त्यामुळे एक बाई आपण फोकस ठेवला, ती आपल्याकडे आली तर मैत्रिणींनो अख्खं घरदार आपल्याकडे येतं. आपल्याला कोणाला फसवायची आपली मनीषा नाहीये. आतापर्यंत आपण करत आलो, मोदीजींच्या जितक्या योजना आहेत त्याच्यातल्या 35% योजना फक्त महिलांसाठी आहेत. आपला देवाभाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या, त्या आता भाषणांमध्ये आपण बोलूच. पण मला तुम्हाला हेच सांगायचं, कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आपली सुरेखा एकच आहे, एकदम भक्कम, ती सगळ्यांना उत्तरं देईल. आपलं काम आहे घराघरात जाऊन प्रचार आणि प्रसार करणं, काम करणं. अलग अलग मी सगळ्या बायकांना सांगते, खा कुणाचं पण बटन, पण दाबा कमळाचं बटन. लक्षात आलं का? अरे बाबा, पार्ट्या चालू होतात, नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको, म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे. आल्यावर त्याला कानामध्ये सांगायचं कोणाचं पण मटण खा बाबा, पण दाब कमळाचंच बटन. आणि हे 2 तारखेपर्यंत रोज बायांनी बोलायचं. लक्षात आलं का? अशा पद्धतीने चांगला प्रचार करा. विजय आपलाच आहे.